चौक, आंबेडकर चौक पण म्हणलं जातं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी पण आहोत जळगाव रोड येथे. आपण बघू शकता इथे की हा शिवनेरी चौक आहे. रोड आहे हा अर्धावट झालेला आहे आणि इथून हे गड्डे पण बघू शकता तुम्ही. इथे फार मोठी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, कारण इथं रोड असल्यामुळे हा अर्धाच रोड झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा अर्धवट रोड आहे, इथून कट झालेला आहे. हा इकडे आपण बघत आहोत, समोर आहे वैशाली ढाबा, पिसादेवी रोड आणि इकडे बाजूलाच मंडी आहे. ह्या मंडीच्या बाजूला भरपूर वर्दळ असते. सकाळी सकाळी मोठ्या मोठ्या गाड्या, ट्रका वगैरे असतात. शाळेच्या मुलांसाठी त्रास होत असतो. तरी प्रशासन हा जो रोड आहे हा अर्धवट कटलेला आहे. इथे जो गड्डा आहे, इथे जर कधी एखादा मोटरसायकलचा टायर जर कधी खाली उतरला आणि वरती घ्यायला गेला तो स्लिप होऊन पडू शकतो. त्याच्यासाठी प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे जो अडथळा आहे हा दूर करण्यात यावा. हे जो सिग्नल आहे, हा सिग्नलच्या बाजूला हा एक गड्डा आहे. इथे रात्री बेरात्री दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आणि तसेच हा जो टायमर आहे पिसादेवी जाण्याकडला, हा फक्त 25 सेकंडचा आहे. याला फक्त 25 सेकंड दिलेले आहेत. क्या बोलना चाहेंगे आप इस रोड के बारे में? रास्ता खराब हो गया है, यहाँ का बहुत लोग आते जाते गिर जाते हैं. क्या तो रोड ये क्या अधूरा है क्या? अधूरा है रोड. ये कितने दिनों का काम चालू है उसका. तुम्ही बघू. हाँ या इथे हा अर्धा रोड असल्यामुळे इथे ट्रॅफिकला खूपच अडथळा होतोय. बघू शकता इथे रोडची हालत काय आहे. पिसादेवीकडे जायला फक्त जो टायमर दिलेला आहे 25 सेकंडचा आहे. त्यामुळे तो अपुरा वेळ आहे. प्रशासनाने टायमर वाढून द्यावं. हा पोल पूर्ण अडथळा बनत आहे. अर्धा रोड हा पोल जो आहे MSEBचा हा खूप मोठा अडथळा आहे. प्रशासनाने जर याला काढून दुसरीकडे जरी जागा दिली तरी हरकत नसावी. तुम्ही बघा हा पोलचा अडथळा होतो. एक मिनिट थांबा. संभाजीनगर आता मोठा सिटी होतं. हा पिसादेवीला जायला तुम्हाला काय अडचण येते? आता ते रिक्षा उभं राहते, आगगाडी उभं राहते, रोड झाला पाहिजे. आहे हे बघू शकता तुम्ही. इथे गड्डेच गड्डे झालेले आहेत. हा रस्ता पूर्ण अपूर्ण आहे. जर समजा एखाद्या रात्रीच्या वेळेस एखादा ड्रायव्हर ह्या साईडनं जर आला तर समजून घ्या हा अर्धवट रस्ता आहे. हा खाली उतरल्याच्या नंतर वरती घ्यायला झाले असे भरपूर जण इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत. अरे आराम रात्रीच्या वेळेस जर काही दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कोण राहील? हा रस्ता बघू शकता पूर्ण उखडलेला आहे. फक्त 25 सेकंड असल्यामुळे इथं गर्दी होत असते. टायमर हा 25 सेकंडचा दिलेला आहे. आणि हा जो पोल आहे हा फार मोठा अडथळा निर्माण होतोय. बघू शकता इथे तुम्ही. हा MSEBचा पोल आणि तो अर्धवट रस्ता जो पिसादेवीकडे जातोय.